अहमदाबादमध्ये आज आणि उद्या काँग्रेसची महापरिषद, देशभरामध्ये नेत्यांसह पदाधिकारी सहभागी होणार। पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल यायला लागणार आणखी 2 दिवस, तर माता मृत्यू समितीचा अहवाल आज दुपारनंतर येणार। अहवालानंतर रुग्णालयावर कारवाई होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पुजारीही निघाले आरोपी। चौकशीत आतापर्यंत 11 पुजाऱ्यांची नावे समोर। गुन्हे दाखल असलेल्या पुजाऱ्यांवर मंदिर प्रशासनही करणार कारवाई। घरगुती सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ। सिलेंडरच्या दरात उज्ज्वला योजनेअंतर्गत असलेल्या सिलेंडरलाही दरवाढ लागू। सर्वसामान्यांना मोठा धक्का। ग्राहकांना आता वीज दरवाढीचा शॉक। महावितरणची वीज प्रति युनिट 60 पैशांनी महागली। समायोजन शुल्काच्या नावानं शुल्क वाढ। राज्यात अनेक भागात उष्णतेची लाट। विदर्भाला येलो अलर्ट। तापमानाचा पारा 45 अंशांवर जाण्याची भीती। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड जिल्ह्यातील तब्बल 57 गावांना टँकरनं पाणी पुरवठा। जिल्ह्यातील अनेक गावात पाण्याकरता स्थानिकांची पायपीट। डोंबिवलीत प्रदूषणाचा विचित्र प्रकार समोर। गाड्या, पत्र्यांचे शेड, लोकांच्या कपड्यांवरही काळसर ठिपके उमटले। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून तपास। मुंबईच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा। राणाच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। चैत्र शुद्ध कामदा एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट।